नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा जो करंट अफेअरचा जो पार्ट असेल पा तो म्हणजेच जगातली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह जी काऊ असेल त्याच्याबद्दलचा आहे पा. जगातली जी सगळ्यात महागडी जी काऊ ठरलेली आहे ती इंडियन ओरिजिनची, हे सुद्धा आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे पा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही मग कोणती गाय आहे आणि नेमकी हिला किती प्राइस भेटली, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. परंतु एखाद्या गायीची किंमत ही 40 करोडच्या आसपास असू शकते, हे म्हणजे आपल्याला धक्का देण्यासारखं आहे. तर 40 करोड सुद्धा एखाद्या गायीची किंमत असू शकते, हे या गायींनी काय केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. नेमकी मग 40 करोड जी किंमत असेल ती नेमकी कशामुळे दिलेली आहे, याच्यामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे, हिचं दुधामध्ये काही वैशिष्ट्य आहे का, किंवा हिचं कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काही वैशिष्ट्य आहे की, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिडिओमधून पाहून घ्यायच्या आहेत पा. तर पा जी इंडियन नेल्लोर गाय पा, म्हणजेच त्याला आपण इंडियामध्ये ओंगोल ही जी गाय म्हणतो पा, यांचा जो ओरिजिन आहे ती ओंगल काऊ आहे पा, ओंगल काऊ. तर त्या जी ओंगल काऊ असेल त्याच्यापासूनच ही नेल्लोर जी असेल, जी ब्राझीलमधली काऊ आहे पा, तिचं नावही सांगू आपण, तिला 40 करोड रुपये भेटलेले आहेत पा. तर मग याच्यात काय वैशिष्ट्य आहे, हिचा काय इतिहास आहे ते आपण जाणून घेऊ. तर याच्यामध्ये पा ते म्हणजेच ह्या जी काऊ आहे जी 40 करोडला विकलेली आहे, तिचं नाव आहे व्हिएटना 19 पा, हे तिचं नाव आहे. आता ही जी काऊ असेल हिचं नाव आपल्याला कळलं की व्हिएटना 19 ही काऊ आहे, परंतु ही इंडियन ओरिजिन आहे, हे लक्षात ठेवा. इंडियन ओरिजिन आहे आणि ही विकली गेलेली 40 करोडला पा. म्हणजे हे वर्ल्ड गिनीज बुक जे असते पा, जे वर्ल्ड रेकॉर्डचं जे गिनीज बुक असते त्याच्यामध्ये याची नोंद झालेली की सगळ्यात महागडी जी काऊ असेल ती कोणती, तर तिचं नाव जर विचारलं तुम्हाला तर व्हिएटना 19 हे त्याचं नाव असणार आहे पा. मग ह्याचे जे एक्सेप्शनल साईज म्हणजे याचे वैशिष्ट्य काय, तर याच्यामध्ये पा ही जवळपास ही जी गाय असेल व्हिएटना, जिला 40 करोड रुपये भेटलेले आहेत, हिचं वय 53 महिने 53 वर्ष नाही, 53 महिने वय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे नॉर्मल एक गाय जी असते तिचं वजन त्याच्यापेक्षा हिचं वजन जे असेल ते दुप्पट आहे. म्हणजे 600-700च्या आसपास किंवा 550च्या आसपास एक नॉर्मल काऊचं जे वजन असते त्याच्यापेक्षा हिचं वजन काय दिसतं आपल्याला, जास्त दिसतंय. ते दिसतं आपल्याला जवळपास 1101 किलो पा, 1101 किलो, म्हणजे दुप्पट वजन दिसतंय पा. ॲव्हरेज जे काय नॉर्मल काऊचं वजन असते त्याच्यापेक्षा दुप्पट दिसतंय. तर हे एक वैशिष्ट्य आहे त्याचं. दुसरं म्हणजे काय, ते म्हणजेच याची जेनेटिक व्हॅल्यू. आता याच्यामध्ये पा जे की याला एवढी जास्त किंमत का भेटली, कारण याचं जेनेटिकली व्हॅल्यू आहे पा. म्हणजेच ही जी असेल, ही जी गाय असेल, ही गाय कमी पाण्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे तग धरू शकते. तुमचा चारा जर एखादा जर नसेल तर चारा नसल्यामुळे सुद्धा गाईचं काय होतं, वजन कमी होणे, त्याच्यामध्ये डिसीज येणे, या सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स तयार होतात. परंतु ही जी गाय असेल ह्या गायीमध्ये ते प्रकार आपल्याला कमी दिसतात ॲज कम्पेअर टू दुसऱ्या गायीपेक्षा पा. म्हणजे ही कुठेही ॲडॉप्टेबल आहे. जेनेटिक व्हॅल्यू जे आहे, हिचं जे काय एग्ज असतील पा, हे एग्स पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये विकले जाणार आहे. म्हणजे ही फक्त एक गाय नाही आहे, तर हिचे जे काही एग्ज असतील ते विकले जाणार आहे, त्याच्यापासून सुद्धा तेवढा पैसा क्रिएट होऊ शकतो. म्हणजेच याचं जेनेटिकली जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यूसुद्धा खूप मोठी आहे, त्याच्यामुळे हिला जास्त प्राईस भेटलेली पा. त्याच्यानंतर ही जी व्हिएटना 19 जी असेल ही ब्राझीलमधली पा, हे लक्षात ठेवा, ना की भारतातली. ही फक्त इंडियाचं कनेक्शन आहे, पण ही ब्राझीलमधली ही काऊ आहे पा. तर ही ब्राझीलमधली काऊ आहे. ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी आपण नेल्लोर जी काऊ असेल पा ती जास्त प्रमाणात दिसते. आपल्या भारतातूनच ती ब्राझीलमध्ये गेलेली आहे 1800च्या शतकामध्ये. त्यावेळेस ती तिथं गेल्यानंतर बऱ्यापैकी ब्राझीलमध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे. याचा अर्थ म्हणजे तिथं ती फेमस आहे पा. ती फेमस असल्यामुळं तिथं जास्त करून आपल्याला नेल्लोर काऊ दिसतात पा. त्याच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणजे क्लायमेट ॲडॅप्टेबिलिटी. कशामुळे हिला एवढी किंमत भेटली, तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे असेल ते म्हणजे क्लायमेट ॲडॅप्टेबिलिटी. म्हणजे झालं असं की आपल्याकडे जर तुम्ही जर जर्सी आणली, तुम्ही जर एचएफ आणली, तर आपले जे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तर या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी या काऊ ज्या असतील ते ॲडॉप्ट लवकर होत नाही, कारण टेम्परेचर मोठ्या प्रमाणात असते. पण ही जी काऊ असेल हिचं दूध तर चांगलंच आहे, परंतु हिचं एक अजून एक गुण चांगला आहे, तो म्हणजे काय, जे क्लायमेट असेल, म्हणजे बऱ्यापैकी जे जास्त टेम्परेचरवालं क्लायमेट असेल, म्हणजे जिथं चाऱ्याची कमतरता असेल अशा ठिकाणी सुद्धा ती राहू शकते, हे त्याच्यातलं महत्त्वाचा गुण आहे. त्याच्यानंतर त्याचं जे बॉडी स्ट्रक्चर असेल ते बॉडी स्ट्रक्चर पा. आता तुम्ही ही काऊ जर पाहिली तर हिचं बॉडी स्ट्रक्चर पा कशा प्रकारे दिसतं. ह्या जे बॉडी स्ट्रक्चर असेल याच्यामुळं सुद्धा तिला एक वेगळं महत्त्व येतं पा. म्हणजेच याचं एक फिजिकल एनहान्स, म्हणजे याचे जे मसल्स असतील, याचे जे दूध देण्याचं प्रमाण असेल, त्याच्यानंतर याचे जे डिसीज रेजिस्टन्सची कॅपॅसिटी असेल, याच्यामुळं सुद्धा हिला एक 40 करोडची किंमत भेटलेली पा. दुसरं
ते म्हणजेच जेनेटिकली इन्क्रीज हर व्हॅल्यू इन अ ब्रीडिंग, कारण हिचे जे अंडाशय असेल ते आपण वापरणार आणि पुढच्या ज्या पिढ्या असतील त्याच्यासाठी इथं मदत होणार आहे, म्हणून एक जेनेटिकली व्हॅल्यूसुद्धा आपल्याला तिथं दिसते. आणि ही जी काऊ असेल, ह्या काऊला तर 40 करोड किंमत भेटली, पण अजून एक गोष्ट तिला भेटलेली ती म्हणजे काय, मिस साऊथ अमेरिका. जसं की आपलं मिस युनिव्हर्स असतं, मिस वर्ल्ड असतं पा आपल्यामध्ये, तसंच जे काही प्राणी असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही स्पर्धा भरवली जाते. तर त्याच्यामधलं हे जे महत्त्वाचं टायटल आहे पा, मिस साऊथ अमेरिका, हे जे टायटल असेल हे टायटल तिला भेटलेलं आहे. तर हे कंटेंट जे असेल हे टेक्सासमध्ये भरलं होतं, USA मध्ये. तिथं ही कॉम्पिटिशन होती, त्या कॉम्पिटिशनमध्ये ही नंबर 1 हे लक्षात ठेवा. म्हणजेच मिस वर्ल्डसारखं हे कॉम्पिटिशन असतं पा. पुढे गेल्यानंतर ते म्हणजे नेल्लोर ब्रीड. ही एक इंडियन ओरिजिन आहे पा, म्हणजे ही जरी ब्राझीलची असली पण हिचा ओरिजिन हा इंडियन आहे पा. इंडियामध्ये त्याच नेल्लोरला ओंगल हे जे नाव आहे पा, आपण ASDS मध्ये पण स्टडी करतो. ही जी ओंगल असेल ही ओंगल त्याचा ओरिजिन आहे मेन. आता ही ओंगल कुठं जास्त प्रमाणात दिसते, आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये जास्त प्रमाणात दिसते पा. जर समजा नेल्लोरला एवढी व्हॅल्यू असेल तर ओंगलला किती व्हॅल्यू असेल, पण आपल्याकडून ते दुर्लक्षित होतं. ब्राझीलने त्याच्यावरच काम केलं आणि त्यांना आज ते जे काय ते आपण जात म्हणतो ती जात आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारे दिसलेली. तर ही ओंगलला जर आपण चांगलं डेव्हलप केलं तर आपण पण तिथं जाऊ शकतो पा. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये मग ही कधी गेली तर ब्राझीलमध्ये 1800 हे शतक जे असेल पा, या शतकामध्ये ती ब्राझीलमध्ये नेण्यात आली. तिथं ते जे एन्व्हायरमेंट असेल, कारण ब्राझीलचं जे एन्व्हायरमेंट असेल बऱ्यापैकी दुष्काळजन्य परिस्थिती तिथं आपल्याला दिसते पा. क्लायमेट जे असेल ते व्हॅरी दिसतं, म्हणजे बऱ्यापैकी टेम्परेचर वाढलेलं दिसतंय, चाऱ्याची कमतरता असते. अशा ठिकाणी ह्या गायीने चांगल्या प्रकारे ॲडॉप्ट केलं आणि जे डिसीज रेजिस्टन्स जी कॅपॅसिटी असेल ती सगळ्यात जास्त असल्यामुळे ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी आपल्याला नेल्लोर ही काऊ दिसते पा, म्हणजेच आपली ओंगोल ही काऊ दिसते, जी की 18व्या शतकामध्ये ब्राझीलमध्ये गेली होती पा. त्याच्यानंतर पा ते म्हणजे हिस्टॉरिकल रूट्समध्ये ज्याचं ओरिजिन जे आंध्र प्रदेशमधलं एक डिस्ट्रिक्ट आहे पा, प्रकाशम. या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला हिचा ओरिजिन दिसतो. जवळपास 2000 वर्षापूर्वी जे आर्य लोक होते पा, त्यांनीही इंट्रोड्यूस केली होती, त्यांनीही जी काऊ असेल ती इंट्रोड्यूस केली होती. आता त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी जे काही झेबू कॅटल असेल इन्क्लुडिंग नेल्लोर, म्हणजे तिथल्या जे काही कॅटल्स असतील त्याच्यामध्ये जे बऱ्यापैकी 80% जे काही ब्राझीलमधले कॅटल स्टॉक असेल याच्यापैकी 80% स्टॉक हा कोणता दिसतो तर हा तुमच्या नेल्लोरचा दिसतो पा. हे लक्षात ठेवा. म्हणजे इंडियन ओरिजिन आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला ब्राझीलमध्ये याचं पॉप्युलेशन जास्त दिसतं बा, ब्राझीलमध्ये जास्त दिसतं. तर याचा ओरिजिन लक्षात ठेवा की प्रकाशम हा डिस्ट्रिक्ट आहे आंध्र प्रदेशमधला. तर ही सगळी माहिती होती आपल्या एक्सपेन्सिव्ह काऊबद्दलची. जाता जाता एक क्वेश्चन्स पा, ज्या प्रकारे आपण करंट अफेअरचे जे लेक्चर घेतो त्याच्यामध्ये एक शेवटचा स्लाईडवरती आपण एक क्वेश्चन्स ठेवतो, त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पा. तर ते म्हणजेच आजचा प्रश्न आहे पा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ ए नेल्लोर कॅटल. नेल्लोर कॅटलचं खालीलपैकी कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हाय मिल्क प्रोडक्ट ऑन, त्याच्यानंतर डिस्टिंक्ट हम्प अँड लूज स्किन, ब्लॅक कलर फर, त्याच्यानंतर शॉर्ट लाईफ स्पॅन. तर याच्यापैकी कुठलं जे काय आन्सर असेल ते आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं जे संकल्प ॲग्रिकल्चर जे चॅनल आहे आपण जे नवीन बनवलेलं आहे ते सबस्क्राईब करायचं आणि हे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. याचं कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवरती टाकले जाणार आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या न्यूज कव्हर केल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे हे चॅनल जेवढे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ज्या मुलं तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हे चॅनलची लिंक पोहोचली पाहिजे. ठीक आहे, तर एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. धन्यवाद, थँक्यू.